दिवाळी जवळ आली ह्या वर्षी मी माझ्या वडिलांना आणि भावाला भेटून येते आणि भाऊबीज बी करून येईल. हां, जशी आई गेली तशी 2दा-3दा गेली मी, पण आता औंदाच्या साली चांगली 4-8 दिवस राहून येईन. होय, लय खुश होईल नाही? आबा बी लय खुश होतील आणि दाद्या बी. लय दिवसांनी जाणार आहे मी. मला तर कवा जाऊन कवा नाही असं झालं आहे. किती आनंद होईल त्याला. मी लय दिवसांनी जाणार आहे ना. भाऊजाईला बी लय आनंद होईल बघा. असं वाटते उद्याच निघावं. हां, असंच करते. म्हणजे 4-8 दिवस राहता येईल मला आणि थोडी बापाची बी सेवा होईल. हां, पण होय लय दिवसांनी जाणार आहे भावाच्या घरी. पण माझं घरी असं त्याला काय न्यावं बरं, आणि रिकामी हाताने तर कशी जाऊ. जाऊ दे, दादा समजदार आहे, घेईन समजून. एवढी मोळी बांधते आणि सरपण घेऊन जाते. चंदू बी कुठं गेलाय काय माहिती. चंदूला आले ना की सांगत की आपल्याला मामाच्या घरी जायचं. त्याला बी लय आनंद होईल. त्याला बी कधी नेला नाही मी. काय करायचं, मालक नाही तेव्हापासून लेकराच्याच अंगावर जबाबदारी आली आहे. ते तरी काय करणार आहे. पण नाही, आता त्याला बी नेते आणि मस्त 4-8 दिवस राहतो आम्ही दाद्याकडे. होय, चंदू लय खुश होईल मामाकडे जायचं म्हणल्यावर. आता एवढं सरपण नेते. काय करते आहे सरपण? अरे थोडं सरपण तोडलंय मी. सरपण? अरे मामाकडे जायचं आहे आपल्याला. मामाकडे जायचंय? होय, मला वाटतं उद्याच जावा. हां, जाऊ मग. लय दिवस झालं आई गेल्याला. जाऊ मग मामाच्या गावाला आपण. अरे हे असं मोडकं तोडकं घर आहे आणि अर्धा एकर जमीन आहे. ती बी कोरड व्हावं. पाऊस आला तर त्यात पिकतंय. हां, नाही तर लोकांचीच बांध साळायला लागतात बघ. हां, आणि कुठून तुला कापडाला पैसे देऊ? हां, इथं घरचं राशन महिन्याचं करावं काय करावं नाही करावं असं होतंय. आणि तू आणलेले पैसे बरं ऐक, हे बी चांगलं आहे की र. आता तर आणलं होतं की. हां, वर्ष बी नाही झालं याला आणून. ना चांगलं ह्याला काय करू, चांगलं धुवून. हां, मस्त मग मी तुझं शर्ट धुईन आणि मग घाल बरं तू. गुंड्या लावून घे ना. तू काय येड्या मटर सारखं राहतं काय माहिती. हां, ते वर कर. हां, चल संध्याकाळी धुवा चांगलं. हां, चल 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 लवकर जा. चल आलो हो घरी एकदा. पुण्यापेक्षा इकडं आलं कसं शांत वातावरण वाटतं. हो ना, पुण्यात नुसती आपली धावपळ. बरं आता मी काय म्हणते, तुम्हाला 4-5 दिवस सुट्ट्या आहेत ना, तर मस्तपैकी इथं राहू. मस्त इथलं शेत वगैरे सगळं फिरू आपण. तुला सगळं शेत दाखवून आणीन. बरं आता पहिलं घरी चला. ही बाबा कुठं आहेत का गेल्यात बघावं लागेल. चला चला. बाबा अरे बावड्या, कधी आलोय तू? हे काय आत्ताच आलोय. असं का? हा. अरे मला फोन नाही काय नाही. हा नाही, आता सुट्ट्या लागल्यात ऑफिसला म्हणलं मग चला गावाकडं. तरी मला सकाळी फार चुकल्यासारखं झाले बरं का. हा, बराच करा. तुम्ही दोन आलेत ना, यायचं 5,000. बस सुनबाई. हो, पाणी प्यायचे तुला? मग किती गरम झाले बाबा. पाणी बिनी द्या की काय. तर काही कळायचं नाही असलं. दमून आलोय. आणि कपडे बिपडे बाबा नीट घालीत जा थोडं.
आता मला कोण पाहिजे रे? अहो तुम्हाला कोण पाहिजे म्हणजे तुम्हाला इतके पैसे दे पाठवत कशाला पाठवतो आम्ही? अरे पण ह्याला काय होतंय? फक्त काय कपडे म्हणजे फक्त अंग दाखायचं ना. अरे अक्षू किती दिवस गोड बोलणार आहे तू यांच्या बरोबर? हे असं गोड बोलून बोलूनच आहे ना आपली पार चव गेली मागच्या वेळेस, माहिती ना तुला? अरे पण तुम्ही का बांधता? हा भांडता म्हणजे तुम्ही मागच्या वेळेस ज्यावेळेस माझं बर्थडे होता त्यावेळेस पार्टीला आले होते पुण्याला, त्यावेळेस पण तसंच असे घाणेरडे कपडे घालून येता तुम्ही. तुम्हाला किती वेळा सांगितलंय तुम्ही जरा आहे ना नीट राहत जा. एवढे पैसे आम्ही तुम्हाला पाठवतो कशासाठी बरं? अरे आमची जुनी परंपरा आहे, आम्हाला असंच आवडतं ना. अहो जुनी परंपरा कशाची जुनी परंपरा? आता जग बदललंय, जगाबरोबर तुम्ही बदललंच पाहिजे ना. अरे कपड्यावर काय, मनानं माणसाला सुंदर पाहिजे, स्वच्छ पाहिजे. या म्हातारड्याला ना कधी कळणारच नाही की जग किती फॉरवर्ड झालंय. तुम्हाला मागच्या वेळेस तुम्ही पार्टीला बघितलं ना, किती मोठी मोठी माणसं आली होती, किती हाय फाय होती. अक्षु तू तरी बोलणार आहे, तू किती दिवस गोड गोड बोलणार आहे? तिथं लोकांनी आम्हाला की नावं ठेवले, असला बाप आहे का म्हणले? फाटलेले कपडे तीन कमी तुम्ही दाढी ते करीच की. मी तुला सांगते या म्हातारड्याचा अवतार आहे ना कधीच हा बदलणार नाही. कारण आहे ना ह्यांची काय आता बोलू मी, लायकीच नाही. अरे माझी लायकी नको काढू, मी सासरा आहे तुझा. मग सासरा आहे तर काय झालं? सासरा आहे म्हणूनच सांगते ना जरा नीट राहा. काय फरक पडतो आम्ही असं राहिल्यानंतर? तुम्हाला नाही फरक पडत पण आम्हाला पडतो. आम्हाला तिथे एवढ्या चांगल्या चांगल्या लोकांना भेटावं लागतं, त्यांना काय सांगणार? आम्ही दररोज बाबा 10-15 माणसात उठतोय बसतोय, सगळे मोठे लोक आहेत. अरे बावड्या, आम्हाला आता सवय लागलेली असल्या कपड्याची, आम्हाला शेतात काम करावं लागतं ना. पण येताना तरी तिकडे कमीत कमी नीट आहे की तुम्ही. आता ह्याला काय झालं रे? अहो ते किती मळलेलं आहे, किती महिनाभर धुतलंय का तरी ते सांगा बरं मला. अरे असू दे, आता मी आम्हाला काय बाबा ह्याच्यामुळे मी गावाकडे येत नाही, मला लाज वाटते गावाकडे यायची. जरा आहे ना 4 दिवस तुम्हाला सुट्ट्या भेटल्या आणि येऊन राहावं म्हटलं ना तरी नाहीच यांना जमणार. तुम्ही आहे का कधी आमच्या मनाप्रमाणे वागतात का? अरे तुम्हाला ऑफिसमध्ये काम करायचं, आम्हाला शेतात काम करावं लागतं ना. शेण काढ, गुरांचं हे कर. अहो पण जेव्हा शेतात करतात तेव्हा घालत जा ना फाटके कपडे. इतर वेळी कशाला घालता तुम्ही फाटके कपडे? जरा थोडं नीटनेटकं राहत जा ना. लय तोंडवर कोण बोललो का? तू सून आहे माझी. सुने म्हणून काय झाले? मग काय नोकर आहे का मी तुमची? आणि हे बोट बीट आहे ना ही तुमच्या मुलाला दाखवायची, मला नाही दाखवायची. बाबा काय बोला तुम्ही, काय बोलायचं कारण आहे तिला? काय बोलायचं म्हणजे? तिने माझी लायकी काढली, तुला ऐका नाही आलं? मग तुम्हाला ती समजून सांगतेय. असं समजून येतात का? आम्ही राहू का जाऊ इथून? आमचं जेवणाचं बघा. हे बघ अक्षू, तू किती पण त्यांना चांगलं सांगितलं ना तरी त्यांना ना वाईटच वाटणार आहे. तू नको काळजी करू, स्वयंपाक करा आम्हाला का आमच्या जेवणाचं बघा. म्हातारं आहे ना का असं, त्याच्यामुळे मला येऊ नाही वाटत. किती भिकाऱ्यासारखा अवतार आहे त्यांचा, बघितला का? मागच्या वेळेस पण तेच झालं, आता इथेच. त्यावेळेस किती नावं ठेवली तुला. तुझे सर वगैरे सगळे आले होते त्यावेळेस आपल्याला सांगता तरी आलं का हे वडील आहेत म्हणून? जाऊ दे ती नको, मला नाही इथं ना आलं नाही चिडचिड होती. बरं जाऊ दे, एक काम करते मी, जाते पलीकडच्या रूम मध्ये बघते जेवणाला काय असेल नसेल तर बघ आता. हा बनवतात बाबा, तू नको टेन्शन घेऊ. जाऊ दे, मग जाते मी दुसऱ्या रूम मध्ये. हा चला, मी पण फ्रेश होतो आता. काय भानभान करतोय पोरग सुनबाई? एवढं शिकवलंय आणि मला लागलं शिकवायला चांगलं राहा. आणि इथे येऊन शेतात बघ काम किती करावं लागतं, मग कसे कपडे राहते. आणि सुनबाई बोलती लय अवतार झालाय, लय दाढी वाढली. तुम्हाला काय रे नेट आहेत का? शेतात राहिलं मग कळतं तुम्हाला कसं स्वच्छ राहायचं आणि किती कपडे मळत्यात. लाज वाटती. सासरा लय भंगार राहतो, लय गचाळ राहतो. पोराला किती शिकवली शाळा आणि माझा पान उतारा करतोय बायको देखत. वा ये इथं ये, मग कळन तुला. आप्पा, अहो हे काय करायला लागलं? आणि रागाच्या भरात तुम्ही सीताफळाची बी झाडं तोडली. आता राग येत नाही काय होईल? का बडबड करायला लागलात पण? ते तुझा भाऊ आलाय तिकडून पुण्यावरून, काय माझा पान उतारा करतोय? मला माहित होतं ते येणार आहे म्हणूनच मी आले 4-8 दिवसासाठी. तुम्हाला फोन नाही केला काही नाही? आता आहे का माझ्याकडे? हाय वय फोन. अरे पण कोणाच तरी घ्यायचा शेजारचा ना फोनला, पण कमी कमी एखादा निरोप तरी पाठवायचा ना, मी येणार आहे म्हणून. जाऊ देते. तुम्ही आहेत का बरे? हा मी बरं आहे आता.
मग एवढं का तन करत होतात बरं? कोण करणार आहे? तन करतो. आले माझा पान उतारा केला त्यांनी. कुणी? सुनबाई, तुझा भाऊ. पान उतारा हा? केलाय? चांगले कपडे घेत नाही, कपडे घालीत नाही, चांगले राहत नाही चांगले. हा, आम्हाला अपमान होतो म्हणती. आपण मामा आणि मामी आलेत काय? आलेत की. अरे इकडे ये की जरा. हा तुझं जरा बरं आहे? पाया पडाव बरं जरा आहे. बा. अरे नको राहत पडू द्या. पड. चांगलं राह. तुझं बरं आहे ना तायडे? माझं हाय बरं. तिला काय आहे, तिला कळत नाही की शेतामध्ये काम करताना असेच कपडे घालावं लागतात. अरे बोलायला तर कळलं पाहिजे ना. सासरा आहे, कसं बोललं पाहिजे, काय बोललं पाहिजे. हा, मनाला येईन ते बोलायचं का? मग अक्षय काय म्हणत नाही होय तिला? तो काय ऐकायचो? तो बहीण आहे. हा, बायकोचं ऐकतोय सगळं. तो मला बोलला तुमचे कपडे नीट नाही, दाढी वाढलेले, तुम्हाला किती पैसे पाठवले. हा, मग पैसे नुसते उडवायचे काय मी? बरं मी सांगते त्याला, हायच तो समजदार, तिला बी सांगते समजून, काही नाही बोलायचे तुम्हाला. बरं काही नाश्ता पाणी केलता का नाही तुम्ही? नाश्ता खायचा. चल. हां, मला यायला जमत नाही व आप्पा, घरातली कामं, रानातली कामं. हां, तुझं तुम्हाला बरं आहे ना माहिती आहे हे असं आहे. आणि कसं बरं माझ्या एकटीच्या जीवावरच आहे का नाही सगळं. अरे पण मला ताडी तुझीच काळजी वाटते ना. हा, बरं चला. हे गरम होतंय बघा, एवढं लांबून आलोय. हां, बरं बसा, तुम्हाला पाणी देतो. राहू द्या आप्पा. अरे बस, मी घेते की. अरे तू दमून आली लांबून. बापाचा जीव कधी राहतो होय. हां, माझी आई बी असा जीव लावायची मला. आणि आता आप्पा बी. बसा आप्पा तुम्ही, बसा माझ्या शेजारी. मग तब्येत पाणी तर बरी आहे ना तुमची? तब्येत माझी बरी. तुझी बरी ना तब्येत? हां. त्याला पण ती पाणी. तायडे, हां. मी तुमच्यासाठी ना काहीतरी खायला करतो. बसा की आप्पा, जरा गप्प मारा. अरे तुला भूक लागली असं. आहे, मला भूक लागली. अरे थांब की जरा 2 मिनटं, जरा गप्प बशी, जरा थोडं तर बोलू दे ना. आणि आता आप्पा करतील का? पायला आली ना, पायल करेन ना. हां, तुम्ही कशाला करता? तिला कशाला सांगते? हा, तिला कसलं आहे ते जमत अग्नीसारखं तिचं बोलणं तीन. हा, तिला नको सांगायला, मग कोणाला सांगा? आता सून आहे ती या घरची, तिला करणं भाग आहे हे सगळं. हां, बघा तुला ऐकत. आता मी करतो माझ्या हाताने. थांबा मी आवाज देते तिला. पायल, ए पायल. झोपली काय ती? आहे की. कोण आलं? आले. आल्या का? कशी बरी आहेस का? हो हां, बरी. नाही म्हणलं आता दिवाळी आली आणि भाऊबीज बी येईल, म्हणलं तू आलीच असशील. मला माहीत होतं की सुट्ट्या दिवाळीच्या पडल्या की अक्षीन तू येतीच. मग याला म्हणलं चल 4-8 दिवस जाऊन राहू, तू आहे तोपर्यंत. पण भाऊबीजेला अजून वेळ आहे ना ताई. अगं पण कसं, मी आपाला बी लई दिवस झालं भेटले नव्हते. आणि अक्षयला माझं आधीमध्ये आलं की कसं माझ्या कामाचा खोळंबा होतोय. आणि म्हणजे राहणारच असाल आल्यात तर. आले तर म्हणलं मग मामा कुठे आहे? थांब की तू जरा. मामा घ्या. हाय हा मामा. मामाला बोलवा ना. कुठे गेले अक्षय? आहे ना, बाहेर गेलेलं आहे. ये ना. पण तुम्हाला एवढं पण कळत नाही का की लक्ष्मीपूजन आपापल्या घरी करून मग यायचं असतं भाऊबीजेला? अगं ती गेल्यापासून कशाची लक्ष्मी आणि कशाचं पूजन? लक्ष्मी पूजन करायला पैसे तर पाहिजे ना. एवढंसं अर्धा एकर जमीन आहे, ते बी कोरडभाऊ. पावसावर आली तर आली, नाही तर दुसऱ्याच्याच शेताची बांध जाळायची तर आम्हाला. तुमची कायमच रडारडी. दर सणासुदीला रडारडच आहे तुमची. बरं ऐक ना, काय आता? त्याला लय भूक लागली ग, काहीतरी खायला कर मामी ना. बनव ना चांगलं काहीतरी. हे बघा, मला आहे ना घरात काम करायची अजिबात सवय राहिली नाहीये. आणि अक्षुने आता प्रत्येक कामाला बाई लावली आहे, त्याच्यामुळे आता मी काहीच करत नाही. तुला म्हणलो ना मी. हा, बरं जाऊ दे आपण काय काय. आणि हे काय माझं घर नाही का? लागले तर घ्या ना करून मग. हा हा, बरोबर बोलते ना ती. आता माझं घर नाही का हे? आता माझं लग्न झालं म्हणून काय झालं? मी बनवते तुम्हाला जेवण. हं? काय खायचं तुला? बनवा. आई तसलं ते हे बनव ना. काय? ते तसलं गोल गोल नसतं का ते दिवाळी नाही तर बनवीत. अरे दिवाळी अजून लांब आहे. आता जेवायला काय करू सांग? तुम्हाला काय खायचं आपा? तू काही कर, तुमच्या आवडीचा बेसन कर, काही कर. करू ना? हा, बरं खाशी ना हा तू? बेसन भाकर कर बाजरीचं. मस्त हा, भाकर. सगळं सामान भरलेलं आहे. करा काय करायचं ते. नाही काय? डबे डबे भरून सामान आहे, सगळं करा. अगं पण आता खायला तर लागन की ग पायल. हा,
अहो मग मी करच म्हणते ना तुम्हाला. बनवा. पाहिलं अहो काय आहे आपण पहिले अशी नव्हती ही. हां तुला सांगितलं ना तिला काही काम नको सांगू आणि ते आले आले असंच आहे. हां तुम्हाला तर काही करून घातले का नाही तिने? कशाचं काय तुला सांगत होतो मी स्वतः तुला काहीतरी करून घालतो. नाही नको मी करते म्हणले 4 दिवस सुखाने राहावा. हां अहो आयुष्य चाललंय माझं कष्टामध्ये. म्हणलं भावाच्या घरी थोडं आरामात राहील 2 घास सुखाचे काही. जाऊ दे मी ना काहीतरी तुम्हाला खायला करते. बस बाळा बाबा संग गप्पा मारत. हां मस्त बेसन आणि भाकरी करते. हां बस बस बाबा संग बोलत. ये बरं आहे ना तुझं. बाबा मला तसली गाडी घ्यायची. गाडी घेऊन आता दिवाळीला. दिवाळीला हां बाबा मला ते तसलं घ्यायचंय हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर. हा अरे बावडे तू का लहान राहिलं का? नाही घ्यायचंय बाबा मला. तुझं लय हट्ट रे बाळलं पहिल्यापासूनच. नाही घ्यायचं. आणि ते तसलं ते आता दिवाळीला ते भुळनुळा नसतो का तसलं आणायचं. हा असा उडतो. अरे तुला उडवता येईल का ते पण? हा असा उडतो असा असा काय बावड्या तसं आणि घ्यायचं मला. अरे तुझं पहिलं लय चांगला होता. तू काय झालं तुझ्या डोक्यात ताप गेल्यापासून तुला असं झालं. माझ्या हा हा अजून काय घ्यायचं तुला? ते तसलं नाही का असं हेलिकॉप्टर असं नसतं का जात ते तसलं घ्यायचं. तसलं घ्यायचं मला. सगळे घेणार ना घेणार हा, ना? घेतो घेतो बाबा घेतो मी घेतो. तुझ्या मामा नाही घेतलं तरी मी घेतो. घेणार ना. हा, कपडे बी घ्यायचे आपण. कपडे तर घेणार रे. घेणार आहे? हा तुला घेणार. तुझ्या आईला पण साडी घेणार आहे मी. पैसे अयो. ठेवलेत मी आता जपून. अयो हा खरं काय? ठेवलेले आहेत. अजून काय नसतं तुला सांगतो. आणि ते तसले रेल्वे रेल्वे. हा आणि त्याला रोड लागून ती आणायची कुठून रेल्वे इथं? नाही नाही तिकडं ते तसले रोडनी पळवतो ना मी. रोड हा. रेल्वे रोडवर असते काय? आई एवढा खोळा रे माझा नातू नुसता. अजून काय सांग तुला खायला काय करायचं सांग. मला ते तसले फटाकडे आणि ते तसले नसतात का बाबा आप्पा साप गोळ्या. साप सुरळी म्हणतात. अरे साप गोळ्या नाही साप सुरळी म्हणतात. सापसुळी. हा. ते आणायचं का? ते आणायचं. बरं बरं सगळं आणू आपण. हं? पण तू असं कर आता. कसं? जेवून घे चल. हा जेवायचं? हा चल. आप्पा अरे घेतो बाबा मी सगळं घेतो. अयो मामा आला पिसळा मामा माग ती मोडन. मामा मला पण असलीच गाडी घ्यायची. हा, मामा. घेऊ ना तुला गाडी. मामा मला पण असलीच गाडी घ्यायची. मामा मला एक चक्कर मार. मामा कोण आलाय? मिन मम्मी आला. खाली उतर. न मामा मला गाडी आला. मामा मला एक अरे गाडी ती चक्कर दे ना. मामा मला एक गाडी चक्कर दे. येडीच आहे, त्याला काही. मामा मला गाडी शिकव. खाली उतर. ए तायडे. मामा मला घ्यायचं गाडी. गपना. काय झालं? मामाने मारलं मला गाडी. अरे याला काय शिकव की काय? अरे काय आणलंस त्याला? काय हल्लं पर गाडी बसलं पाडलं असतं मला त्याने. आई मला पण अशीच गाडी घ्यायची. हा, घेऊ बाळा घेऊ. घ्यायची हा, मला. घेऊ हा, आई कशाला कशी बाळा? गाडी आहे बघ. माग वळ. ती मोठी आहे तुझ्या हातात पडलं ना अजून तुला. नाही आई मला हा, येत घेऊ नाही. आता जत्रा आली ना याला. घ्यायची गाडी घ्यायची मला नाही सांगायचं काय. ऐक ना बाळा ऐक नाही आई आई घ्यायची मला. मामा मला पाहिजे ना गाडी. चल, तुला किती वेळा सांगितलं हा मारीन ह्याला काय आणत नको जाऊ इकडं. अरे पण मग कुणाकडे ठेवू मामा योग असं येडवणी करते मग. मामा अरे, हाय मला आता तसलं डोक्यात घे ना. जरा. घेऊ बाळा. ते तसलं बहिणुळा ऐक ना ए चंदू आता मामा उन्हातून आलाय ना एवढ्या लांबून कुठं गेला होता कामाहून. हा त्याला वैताग नको देऊ ना मामा घेणार आहे तुला. त्याला म्हणा तिकडे खेळ बा लांब खेळ तिकडे. खेळतोय गाडीला हात नको लाव बरं का. नाही मी इथंच खेळतो आई. इथंच खेळ इथं गाडीला हात नाही लावू नाही इथं खेळतो मी इथं. अरे कशाला हाणायचं त्याला इथं. कळतं वैरे अक्षर. पाळलं होतं मला त्याने. इथंच खेळ बरं का बा. हा इथंच खेळतो आहे. गाडीला हात लावू नको. नाही आई इथंच खेळतो. ए काय झालं का?
मामा मारतोय मला आणायचं माझ्या घरी परत मग बघ बरं सगळं खराब केली. आणि कशाला आलात तुम्ही? कशाला आले म्हणजे? मग हे असं राडा घाला. आले मी दिवाळीला आले. अरे येते का किती वर्ष तरी तुझ्या घरी येते का मी? हा? अरे किती वर्षात ना आले अरे. हा मग हे असं राडा घाला आलात का तुम्ही? माझ्या गरिबीला म्हणलं 4 दिवस भावाच्या दारात जावं सुखाचे खावा. हा नको रोड बाबा आहे तर मग बाबा ते येऊन गाठ घ्यायची. मी आल्यावर तुम्हाला येताना मग असं राडा घालतात त्याच्यामुळे मी येत नाही. अरे बा एक येऊन गेले तर नुसती बापाची भेट होईल. अरे आता आल्यावर तुझी बी भेट होईल म्हणून मी आता आले. आणि ओके पुढल्या वर्षाला आणायच नाही. बर चल अरे तू घरात तरी या आधी. हा त्याला बाहेरच खेळू दे घरात नको. नको अरे लागलंय त्याला बघ किती. हे गाडी खेळ नको गाडी करू नको जा. तू बस बरं इथं जा तिथं बस. आपा कुठे गेले? आपा जाऊ गेले असते राणा बिनात. बरं हा स्वयंपाक केलाय जेवण घे मी बघते जरा त्याच्याकडे. हा जेवतो आमचं. नाही मामा माझीच घेऊ नको आग बिग लागते डोक्यात. जाऊ आपण हा जेवायचं ना तुला. हा येडवणी करून हा तर आपण दुसऱ्याच्या घरी आलोय ना मामाच्या घरी. लोक काय म्हणते बाई पोरग येडे तुला आवडन असं म्हणलेलं नाही ना. मग चल तुला हा घे. काय एवढ्या लांब बसले? मग काय करू? मग अशी बघितलं ना केवढा आरडाओरडा चालू होता. आपण कशासाठी आलोय? 4 दिवस शांतता मिळावी म्हणून आलो होतो ना. काय झालं होतं मग अशी? काय तो तुलाच माहिती येड आहे. आलंय माझ्या गाड्या उड्या आणतं मला पाडलं असतं त्यांनी. मग मी तेच सांगते तुला. आपण शांततेसाठी आलो होतो पण इथं शांततेच्या ऐवजी आहे ना नुसता राडा चालू आहे. मला आहे ना घरात सुद्धा बसावं वाटत नाहीये म्हणून मी इथे येऊन बसले. मग करू तरी काय आता मी? आता त्यांना काढून द्यायला बाबा ओरडतील मला. बाबा कशाला ओरडतील? मी तुला सांगते हे बघ मला ना शांतता पाहिजे. तू काहीही कर आणि ताईंना आहे ना आत्ताच्या आत्ता घरातून हाकल. येतेच कशाला मला ही कळा नाही तर. ह्यांना किती वेळा सांगितलं मी येऊ नका तरी ती येतेच. मी तुला तेच सांगते बघितलं ना ताईंचा पण अवतार कसा आहे काय कसं. यांना राहायचं कळत नाही खायचं कळत नाही काहीच नाही. आणि मग अशी मला काय म्हणत होत्या ताई की तू स्वयंपाक कर. तुला माहिती आहे ना मला अजिबात कामाची सवय नाही राहिली आता. मला आहे ना हे बघ हे सगळं आहे ना काही सहन होणार नाही आता. तू काहीही कर काही कारण काढ पण त्यांना आहे ना घराच्या बाहेर आत्ताचा आत्ता हाकल प्लीज. नाहीतर मग आहे ना मी तरी जाते पुण्याला परत. तू नको जाऊ. काय अजून काय म्हणली का तुला ती? अजून काय म्हणली म्हणजे आता काय म्हणायचं बाकी होतं? स्वयंपाक कर हे कर ते कर म्हणत होत्या काहीतरी बाबांना. सूने मग तिने केलं पाहिजे घरात असं तसं काहीतरी चालूच होतं ना त्यांचं. तिचं काय बोलायचं कारण नाही आपली येऊन. मी तिच्याकडे बघतो. तू नको टेन्शन घेऊ राग नको घेऊ डोक्यात. बघ तुला जमत असलं तर त्यांना एकतर हाकल नाहीतर मग तुला जेव्हा यायचं तेव्हा ये. मी जाते पुण्याला. पुण्याला नको जाऊ. आपण आहे ना त्यांना काढून देऊन 2 दिवस सुखायचे राहायचे आणि जायचंय आपल्याला. कर मग काहीतरी. कशाला येतात काय नाही यांना सांगितलेलं कळत नाही. आणि तो ती येडत आहे ना त्याचा तर विचारूच नको. मला डोकं दुखायला लागलं आल्यापासून इथं. त्याच्याबरोबर तर मला बोलायची इच्छाच नाहीये कारण त्याला एकतर बोलायला समजत पण नाही आणि काहीच नाही. हे असले ना दळभद्री अजिबात घरात नको आहेत मला. मी तुला सांगते. तू नको टेन्शन घेऊ. मी ना त्यांना बरोबर काढून देतो माझ्या पद्धतीने. बघ अक्षू अरे हा गाडीवर काय करतोय बघ. चल, ए, चल, पटकन. चंद्या, हो खाली. अरे उतर खाली. ए चंदू उतर खाली. उतर खाली. गाडी काय मला खेळायचंय. गाडी कुठं? मामा मला खेळायचं. मामा मला खेळायचंय. मामा गाडी काय तुझं? थांब ह्याला आहे ना बघ गाडी काय केलं त्याने. मी गाण्यावरच बसलो होतो. तुम्हाला तर नुसतं आहे ना काही झालं की लगेच असं का केलं तसं का केलं नुसतं म्हणायचं असतं. मला कळत नाही रे. काय मारलं काय तुम्हाला तेवढं तरी कळतं का ते मी केलं चेपलं असतं तर काय झालं असतं. गाडीचं काय केलं त्याने? वर बसलो ना गाडीवर. असं चढलं वर आणि वर बसलो. मामाने मारलं मला. पण खाली खेळायचं ना तू. हा पडला असता ना बाळा तू कशाला वर चढायचं बरं. त्याच्यामुळे तुला मी सांगतो ह्याला आणीच नको जाऊ. बायला की असं उद्योग करून काय जास्त पडलं असतं म्हणजे आणि गाडीचं काही नुकसान झालं असतं मग दिलं असतं का तुम्ही भरून?
चंदू अरे बा असं नाही करायचं. कशाला चढला होतास गाडीवर? खाली खेळायचं की. हा खाली खेळायला किती जागा आहे बरं. अरे मग तू लगेच मारायचं काय त्याला? नाही 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 अक्षू आरतीच करायला पाहिजे होती त्याची तू. अगं काय बोल चल रे. काय मला नको इथं. हा, घ्या पहिलं घरी. अरे मारू नको रे त्याला. चल तू इथं नाही ठेवायचं त्याला. ए बरा चला कुठे यायची पिशवी? अरे अक्षय ऐक ना रे. अरे दरे तुमची पिशवी निघा. अरे अरे असं काय करायला लागलं अरे. तुम्ही असं करतोय ओके असले जाऊ भद्रे तुम्ही परत तुम्ही माझ्या दारात यायचं नाही. अरे भाऊबीज करते तुला वळते त्या दिवशीच जाते बघ. आता राहू दे की मला. कशात जातात तुम्ही असले नखरे करायचं का माझ्या दारात? अरे त्याला कळत नाही रे. जरा डोक्याने कमी आहे तो. काय डोक्याने कमी नाही तो का माझं चुक आहे का? तुम्ही माझ्या दारात द्यायचं नाही तुमचा माझा संबंध नाही कळलं का? हे निघा निघ. अरे ऐक ना निघताय माझ्या दारात तुम्ही दिसले नाही पाहिजे मला. बाबा तुम्हाला तिचा पोळका असला तुम्ही निघा. येते बाबा. हे कोण अशी नाटकं सुचते त्यांना. बाबा जाऊ दे तुम्हाला जायचं असलं तुम्ही जा. काळजी घ्या. चल चंदू. पहिले काही कशी नाटकं करतात ह्यांना अशी नाटकं सुचतात. अरे काय करतोय तू? हा तुला काय काय कळतात काय? तू तायडीला घराच्या बाहेर काढले का? मग काय करणार आहे? काय करणार आहे? तुला आठवतंय का? अरे तुला माहिती सुद्धा नाही त्या तायडीने काय केलं माहिती का? स्वतःच शेत आहे ना तुझ्यासाठी विकलंय. तुझ्यासाठी. माझ्यासाठी? हा तुझ्यासाठी. मी तुला आतापर्यंत कधी सांगितलं नाही. स्वतःचं पोरग आजारी होतं त्या टायमाला तुझी परीक्षा होती ना. तुला जेवढे पैसे लागत होते तेवढे तिने दिलेले. तेव्हा तू शाळा शिकला. आता हे सगळं नोकरी मोठं ऐश्वर आहे ना त्या तायडीमुळे. आता पोरांना ताप आला होता ताप. पण स्वतःच्या पोराला दवाखान्यात नेलं नाही पण तुला सगळे पैसे दिले तिने. काय म्हणजे ह्याची जी शेवटची परीक्षा होती त्याच्यासाठी सगळा ताईंनी खर्च होय ताईने केलं. ती जमीन माझ्यासाठी विकली बाबा. तुझ्यासाठी ऐकली. स्वतःच्या पोराला दवाखान्यात नाही नेलं नाही. तरी मला वाटायचं चंदू पहिला चांगला होता. अरे चंदू चांगला होता. त्याच्या डोक्यात ताप गेला पण त्या माझ्या लेकीने ना त्या तायडीने हे सगळं तुझ्यासाठी केलं. त्याला दवाखान्यात सुद्धा नाही नेलं. हा आणि तुला आज काय ते ऐश्वर्य आहे ना त्या तायडीमुळे आणि तिला घराच्या बाहेर काढतो काय तू? बाबा हे सगळं माझ्यामुळे झालंय. मीच अक्षयच्या मनात भरवलं की आपण ताईला काढू. मला खरंच नव्हतं माहिती की ताईने एवढं सगळं केलंय अक्षयसाठी. बाबा माझं चुकलं. खरंच चुकलं बाबा आमचं. माझं खरंच चुकलं. माफ करा. मला ना काय मी पाया पडते तुमच्या पाय वाटलं. माझ्या पडू नका. त्या तायडीला बोलवा. अक्षय चला आपण घेऊन येऊ ताईंना. आम्ही ना- मी ना त्यांचे पाय धरून माफी मागणार आहे. माझं खरंच चुकलंय बाबा. बाबा खरंच माझं चूक झाली. मी नव्हतं तायडीला असं बोलायला पाहिजे होतं. बाबा तुम्ही समजून सांगा ना. मी सांगतो तिला पण तिने ऐकलं तर बरं आहे. आपण घेऊन येऊ चल. हा आम्ही जाऊन तिची पाय पडून माफी मागतो पण ते आमचं ऐकाय का? किती अपमान केला आम्ही तिचा. ऐकते. अरे तुला माहिती आहे ना ताई किती चांगल्या आहेत. मी समजून सांगते त्यांना आणि पहिल्यांदा गेले गेले त्यांची माफी मागते. मी पाय धरून त्यांची माफी मागते. ते ऐकतील. चल खरंच बाबा चुकलं. तुम्हाला पण लय आम्ही बोललो चुकीचं. बाबा खरंच चल पहिल्यांदा ताईंना आम्ही घेऊन येऊ. त्यांना आहे ना माफी मागून आहे ना. बघ ऐकलं तर बाबा तुम्ही पण चला ना. ताई ऐकन तुमचं ना आमचं ना ऐकलं तर चला. चंदू आले आणलं का रे मामाने तुला? मामाने हाणलं. मी काय केलं तर फक्त गाडीवर बसलो होतो आहे. जाऊ दे. मी घे ना बाळा तुला फटाकडे कपडे. हा ह्या दिवाळीला नाही झालं तर नंतर घेईन तुला. पण घे ना बाळा. किती आशेने गेले ते भावाकडे. काय करायचं रे. कधी कधी सुख भेटलं नाही मला. नवरा अर्ध्यावर सोडून गेला. म्हणलं भाऊ मोठा झालाय भावाच्या घरी सुख मिळेल 4 दिवस.
पण कशाचं नाही रे. काय पाप केले. आई मामा मामी आले. नाव नको. गप. ताई कशाला आला आता जा तुझ्या घरी. ताई ऐक ना. ताई नको मला आमचं काय चुकलं. बाबा तुम्ही सांगा ना त्याला. ऐक. आम्हाला माफ करा ताई. मला सगळं बाबांनी आम्हाला सांगितलंय. कशाला सांगायचं. काय गरज नव्हती सांगायची. ताई ताई माफ करा. माफ कर ना ताई. मी काय एवढी मोठी आहे का माफ करायला. ताई खरंच ताई. मी अक्षयसाठी काही काही केले. आज तुमच्यामुळे तो आज एवढ्या मोठ्या पोस्टवर काम करतोय आणि आज तुमच्यामुळेच आमची एवढी चांगली परिस्थिती आहे. पण मला नव्हतं माहिती. मी तुम्हाला खूप काही काही बोलून घेतलं ताई. प्लीज माफ करा आम्हाला. प्लीज माफ करा. चुकलं आमचं. स्वार्थ भावांनी त्यासाठी नाही केलं ग. माझा एकुलता एक भाव आहे म्हणून मी त्यासाठी केलं. ताई मी पण तुला किती बोललो. ताई आमचे डोळे उघडले आता. रडू नको ना ताई. रडू नको. ताई माफ करा आणि खरंच रडू नका. माझं खरंच चुकलं. तुम्ही माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहे. मला प्लीज माफ करा. ताई तू काय मला बोललाच रे आजी. मला काय नाही वाटलं. पण माझ्या पोराला नव्हतं मारायला पाहिजे. त्याला नाही काही कळत रे. ताई आपण एक काम करू. आपण त्याला ना पुण्याला चांगल्या डॉक्टरांकडे दाखवू आणि त्याची ट्रीटमेंट चालू करू आता. आई तुम्हाला तिचं प्रेम. हो बाबा खरंच चुकलं. तुम्ही एकदा फक्त मला माफ केलं. मी इथून पुढे ना खूप चांगलं वागेल आणि आपण ना त्याला पुण्याला घेऊन जाऊ आणि त्याची खरोखर ट्रीटमेंट चालू करू. ताई त्याची ना अख्खी दुखण्याची जिम्मेदारी आता माझी आहे. चुकलंय त्यांची चूक त्यांना कळले आता. अप्पा असं काय म्हणता हो तुम्ही. मी त्याच्यावर कधी राग धरी नाही. अहो त्याच्याशिवाय कोण आहे मला. मग आता एक काम करा. घराला कुलूप लावा आणि चला आपण खूप चांगली दिवाळी साजरी करू. चल ताई. आणि ना त्याला पण काय पाहिजे ते सगळं घेऊन देऊ. चंदू हा? तुला चला. काय पाहिजे चल मी देणार सगळं. चल ताई चला बरं तुम्ही. चला. आणि ताई आता तू आणि चंदू बाबा पैसे राहायचं कारण बाबा तिथं एकटेच येतं. आता कायमचं तुमचं घर तिथं. आम्ही पुण्याला असतो. बाबांकडे पण लक्ष द्यायला कोणी नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही आता तिथेच राहायचं. ते घर आतापासून तुमचं. हा चला. आता रडायचं नाही. चला बाबा. रडू नका.